स्वप्नालीसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अतिशय हार्ड असलेलं गाणं जे देशभक्तीचं नसानसामध्ये स्फुरत चढवतं ते ए मेरे वतन के लोगो अतिशय सुंदर आवाजात म्हटलं. या शाळेच्या मुख्याध्यापिका, प्रिन्सिपल मॅडम, सर्व स्टाफ यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद मानतो. आणि स्वप्नालीच्या क्लास टीचर असतील, तिला तयारी करून देणारे कैलास सर असतील, यांचेही आभार मानतो. कारण असा हिरा पारखून त्याला पैलू पाडायचे अतिशय कठीण काम आणि स्वप्नालीचं खरंच हृदयात एक स्थान मिळवून गेली. खूप कठीण गाणं, परंतु अतिशय सुंदर. शेवटपर्यंत माझी नजर आणि माझं हृदय तिच्या गाण्यापासून अजिबात हललं नाही. खूप सुंदर. दिव्याने खूप छान स्पीच दिलं आणि इतर विद्यार्थ्यांनी जो ग्रुप डान्स देशभक्तीचा केला तोही खूप छान झाला. तुमच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे धन्यवाद. बघा, आज 79वा स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण तिसऱ्या-चौथ्या वर्षी साजरा करतोय. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रेरणेने हर घर तिरंगा हे अभियान आपण 13 तारखेपासून राबवतो आहोत. का राबवतो आपण? दरवर्षी या दिवसाला आपण या महान लोकांचं स्मरण करून तिरंगा फडकावतो. का फडकावत असेल? का फडकावतो? कोणी बोलतं का? हा ध्वज फडकत राहावा, मानाने डौलत राहावा, याच्यासाठी अनेक थोर नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, आपल्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे. आपण त्यांचे शब्द आठवत असतील आपल्याला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. किसने कहा ये? नेताजी सुभाष चंद्र बोस. खुदा बंदे करीम के सिवा किसी से माफी मांगना मैं हराम समझता हूं, असं सांगणारे पहिले फाशी जाणारे मुसलमान युवक अशफाक उल्लाह. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक. या सगळ्या महात्म्यांनी या 15 ऑगस्टचा दिवस पाहण्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. संपूर्ण जीवन आपल्या देश सेवेसाठी वाहिले. आपण आपले आजोबा असतील, पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील, यांना सुद्धा विसरून जातो. कोणाला आठवतं का खापर पंजोबाचे नाव? आपल्या आजोबाचे आजोबा कोणाला माहिती आहे का नाव? नाही सांगू शकत आपण. पण आज शेकडो वर्ष होऊन गेले, या महात्म्यांना आपण स्मरण करतो. का करतो? अगदी मुठभर मीठ उचललं, काय झालं? साम्राज्याचा पाया खचला. त्यांचं गीत पण आहे, पण उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. काय होतं या माणसाकडे? हातात शस्त्र होती का? सकाळपासून आपण गाणे ऐकतोय, त्यात ऐकले असेल, दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. काय होतं त्यांच्याकडे? काही नव्हतं. फक्त हातात मीठ उचललं, सगळा देश त्यांच्या पाठीमागे स्वातंत्र्यासाठी लढायला तयार झाला. नेताजी सुभाषचंद्र बोसची आझाद हिंद सेना जेव्हा त्यांना उभी करायची होती, जवळ पैसा नव्हता, धान्य नव्हतं, लोकांना पोसायचं कसं? ते गावोगाव आपल्याकडे झोळी घेऊन फिरत होते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मला एक सैनिक द्या, एक युवक द्या, मी देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो. आणि त्यासाठी झोळी घेऊन फिरत होते गावोगाव. कोणी धान्य द्यायचं, कोणी पैसा द्यायचं, कोणी काय द्यायचं, सोनं द्यायचं. इतके लोक देशासाठी काही ना काही अर्पण करत होते. एक म्हातारी आजी होती. त्या म्हातारी आजीकडे खूप मोठं दारिद्र्य होतं, काही नव्हतं, पण तिच्याकडे एकुलता एक 21 वर्षाचा तरुण मुलगा होता. तिने त्या मुलाला हातात धरलं आणि नेताजींच्या समोर घेऊन आली. हातात तर काही नाही द्यायला,
आजी काय द्यायला आणलं? मी बाबा माझ्याकडे सोनं नाणं काही नाही, पैसा अडका काही नाही, धान्य मला खायला पण नाहीये, पण मी एक करू शकते, माझा एकोटा एक 21 वर्षाचा हा मुलगा आहे, हा मी तुम्हाला देते देशाला अर्पण करण्यासाठी. बघा किती त्याग होता त्या लोकांचा. म्हणून तर असा दिवस बघायला मिळतो आपल्याला. 79 वर्ष फुकट स्वातंत्र्य उपभोगत नाही आपण. या लोकांनी आपल्या रक्ताच्या हृदयातून नसानसातून देशासाठी त्याग केलेला आहे. भगतसिंग माहिती आहे तुम्हाला? भगतसिंगाचं बघा, ते 9 वर्षाचे होते. 9 वर्षाचा असताना त्यांचे वडील वारलेले होते आणि आजोबा किशन सिंगाबरोबर ते शेतात गेलेले होते आणि शेतात आजोबा पेरणी करत होते. पांबर माहिती आहे ना? धान्य टाकतात आणि ते खाली गळतं आणि शेतीमध्ये पडतं मातीमध्ये. त्या पांबरीतून ते बियाणं पेरत होते शेतीमध्ये. हा छोटासा भगतसिंग काय म्हणतो आजोबाला, आजोबा आजोबा काय पेरताय तुम्ही? अरे मी धान्य पेरतोय म्हणे. म्हणजे काय होतंय याने? अरे बाळा म्हणे, एक धान्याचा दाना पेरला तर यातून हजारो धान्याचे दाणे बाहेर येतात. काय बोलायला पाहिजे ते छोट्या 9 वर्षाच्या मुलाने? बघा नीट ऐका. तो मुलगा काय बोलला? बाबा बाबा एक काम करा ना, मग त्या पांबरीमध्ये धान्याच्या ऐवजी बंदुकीच्या बिया पेरा ना म्हणे. काय होईल बाळा म्हणे त्याने? मग जसं एका धान्याच्या बियाने हजारो धान्य उगवतं, हजारो दाणे येतात, मग त्या बंदुकीच्या एका गोळीने हजारो गोळ्या येतील. मग मी त्या बंदुकीत भरेल आणि त्या इंग्रजांना ठोठो ठोठो करून मारेल. बघा किती लहानपणी पारतंत्र्याच्या विषयी चीड, इंग्रजांविषयी चीड, आपल्या स्वातंत्र्यासाठी नसानसात भरलेले तो मन. तेव्हा तर ते शहीद झाले. अवघ्या 23व्या वर्षी त्यांना फाशी दिलं. मग हे आपण सगळं उपभोगतोय, याच्यासाठी आपण पण काहीतरी करायला पाहिजे. आपण केलं पाहिजे का नाही? काही काय केलं पाहिजे? मग आपण स्वातंत्र्य सैनिक बनलं पाहिजे का? सगळे स्वातंत्र्य सैनिक बनणार आहे का? बनणार आहे का? काहीतरी बनणार ना. मग तुम्ही स्वातंत्र्य सैनिक बना, डॉक्टर बना, शिक्षक बना, इंजिनियर बना, संशोधक बना, फार फार तर काहीच नाही झालं तर सफाई कामगार सुद्धा बनू शकतात. एक छोटा धडा आहे. मेईची आई, मला माझ्या आईचा अभिमान आहे. तिची आई सफाई कामगार होती, पण बेस्ट काम करायची. मग तुम्ही जिथेही काम कराल तिथं अगदी बेस्ट करा. पूर्ण आपल्या तन मन धनाने समर्पित व्हा. जेव्हा आपण असं करू तेव्हा देशासाठी आपण काहीतरी करू शकतो. प्रत्येक माणसाने ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये जर प्रामाणिक काम केलं, चांगलं काम केलं, मन लावून काम केलं तर ती देशाची सेवा होते. देशासाठी फक्त सैनिक होण्याची गरज नाही. आज एवढंच करा का देशासाठी मी जेही बनणार आहे ते टॉप बनणार. बनाल? मी सिंगर बनेल, डान्सर बनेल, पण मी कसा बनेल? टॉप, बेस्ट. तुम्ही बेस्ट बनले आपल्या आपल्या कामामध्ये तर देश सक्षम होईल. देश आपोआप जगाच्या नकाशावर शोभून दिसेल. खूप छान छान गीत म्हटले. ते गीत अंगावर शहारे आणतं. ऐकलं ना सगळ्यांनी मन लावून? प्रत्येकाने काहीतरी कुर्बानी दिली पाहिजे, कारण आपण उद्याचे भावी नागरिक आहोत आणि उद्या आपल्याला हा देश सांभाळायचा आहे. आपण जिथे असू तिथे चांगलं काम केलं तर देश आपोआप उभा राहील. तुमच्या हातात राहणार काही देश? कामच्या हातात राहणार. आम्ही कधीतरी देवाकडे जाऊ, पण तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात. तुम्हालाच पुढे देश चालवायचा आहे. जर चांगला माणूस बनला नाही तर त्याच्याशी लढायला पुन्हा शक्ती खर्च करावा लागते. आज आपण बघतोय अतिरेकी बेजार असलेले लोक काही पण करतात. आपल्या देशावर हल्ला होतो. असे पूर्वीपासून चालत चालले, पण त्यासाठी जर आपले लोक तयार नसले तर आपल्याला पुन्हा पारतंत्र्यात जावे लागेल. मग आता हा तुमच्या हातात देश मिळतोय. एका जुन्या पिक्चर मध्ये, हकीकत नावाचा पिक्चर आहे, 2 मिनिटात एक गाणं म्हणतो मी आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. त्या हकीकत पिक्चर मध्ये असंच देशावरचा पिक्चर आहे.
आणि तो शहीद जवान, तो मिलिटरी मॅन शेवटी आता मरणार, गोळ्या लागलेल्या असतात, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि तो इतरांना काय संदेश देतो ते त्या गाण्यातून म्हटलेले. सकाळी ऐकलं पण असेल तुम्ही, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहा पाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. राह कुर्बानियों की न वीरान हो, तुम सजाते ही रहना नए काफिले. फतेह का जश्न इन जश्न के बाद है, बांध लो अपने सर पर कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. खींच दो अपने खून से जमी पर लकीर, इस तरह न पाए न रावण कोई. राम हो तुम ही लक्ष्मण साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. आपल्या ज्या ज्या लोकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, रक्त सांडले, त्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला हे गाणं अर्पण करतो. तुम्ही जेव्हा जेव्हा मोठे व्हाल, कोणत्याही क्षेत्रात जाल, त्या देशासाठी काहीतरी थोडं का होईना खाईचा वाटा उचला. कारण जो स्वतःसाठी जगतो तो मरतो, त्याचं नाव लक्षात राहतं का 1-2 पिढ्यानंतर? नाही लक्षात राहत. पण जो दुसऱ्यासाठी जगतो, देशासाठी जगतो, तो अमर होतो, तो जगतो खऱ्या अर्थाने, त्याचंच नाव निघतं. म्हणून तुम्ही सुद्धा खूप छान आहेत. माझ्या स्वप्नाली माझ्या हृदयात स्थान करून गेली. दिव्याने छान स्पीच दिलं. तुम्ही खूप छान मुलं आहात. तुमच्या सर्व टीचर लोकांना, प्राचार्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.